ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमत दासबोधावरील प्रवचन संसार हाची दुःख मूळ। श्रीमत दासबोध प्रवचन संसार हाची दुःख मूळ। जय श्रीराम। श्रीमत दासबोध ग्रंथाच्या तिसऱ्या दशकाच्या दुसऱ्या समासाची प्रारंभीची ओवी अशी आहे। संसार हाची दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ मागा बोलिली तळमळ गर्भवासाची। सर्व भक्त श्रोत्यांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार। आताच आपण जी ओवी ऐकलीत तीच आजच्या आपल्या प्रवचन सेवेचा विषय। समर्थ श्री रामदास स्वामींनी या प्रारंभिक ओवीत दुःखाचे मूळ कारण संसार हेच आहे असे स्पष्टपणे नमूद केले आहे। त्यांनी दुःखास इंगळाची म्हणजे विस्तवाची उपमा दिली आहे। किती सार्थ प्रतिपादन आहे समर्थांचे। दुःखाच्या विस्तवाचे दारुण असाह्य चटके ज्या संसारात बसतात दाह रख रख सोसावी लागते तो संसार हाच सर्वस्वी दुःखाचे मूळ आहे हा सिद्धांत येथे मांडला आहे। ओवीच्या तिसऱ्या व चौथ्या चरणात गर्भवासाची तळमळ सांगितली असा उल्लेख आहे। याचा संदर्भ दशक तिसरा समास पहिला सी आहे। या समासात गर्भवासाचे दुःख सांगण्यात आले आहे म्हणजे गर्भापासूनच दुःखाचा प्रारंभ होतो हे स्पष्ट आहे। समर्थांनी दासबोधाच्या तिसऱ्या दशकातील 1 ते 5 या समासांमधून माणसाच्या गर्भापासून पुन्हा
गर्भापर्यंतच्या प्रवासाचे अतिशय वास्तवदर्शी असे वर्णन केले आहे. गर्भापासून सुरू होणारा संसार हेच दुःखाचे मूळ कसे आहे याचे सर्वांना पटेल असे विवेचन या 5 समासांमधून केले आहे. देह प्राप्ती, देहाच्या त्रिविध अवस्था, देह समाप्ती आणि पुढे पुन्हा देह प्राप्ती असे हे चक्र चालते. संसाराची मूळ बैठक ही अर्थातच देह प्राप्ती ही होय. देह रूपाने जन्मास येणे म्हणजेच संसार स्वीकारणे होय. दुःखास अंकुर व मूळ फुटणे होय. 3ऱ्या दशकातील पहिल्या समासात गर्भवासातील तळमळ समर्थांनी कथन केली आहे. ती अतिशय थरारक भयावह अशी आहे. स्त्री पुरुषाच्या संबंधांमुळे मातेच्या गर्भात देह आकारास येतो. पंचमहाभूतात्मक अशा आकारलेल्या देहामध्ये परमेश्वर जीवात्म्याच्या पूर्वकर्मानुसार त्या जीवात्म्यास घालतो. अर्थात ही क्रिया सूक्ष्माती सूक्ष्म अशी असते. गर्भात प्रविष्ट करण्यात आलेला कोण असतो? देहा वेगळेही ज्याचे अस्तित्व असते असा कोण तो? ज्याचे अस्तित्व देहाच्या होण्या जाण्यावर अवलंबून नसते कोण तो? तर तो असतो जीवात्मा, परमात्म्याचा अंश. तो मागील जन्मातील देह मृत्यू झाल्याने देहाशिवाय असलेला, संचित कर्मबंध न संपलेला, मागील जन्मी परमेश्वर भक्ती न केलेला, त्यामुळेच परिणामतः परमेश्वर ज्ञानाची प्राप्ती न झालेला असा तो अज्ञानी जीवात्मा असतो. म्हणूनच संचित कर्मबंध न जळालेला असतो. त्याची प्राकृतिक ओढ जशीच्या तशीच राहिलेली असते. तो मुक्त नसतो. त्यास पुन्हा नव्या देहात अर्थात गर्भात घालण्यात येते. पूर्व देह मृत्यू होण्यापूर्वी त्यास अल्पशा प्रमाणात ज्ञानाची झलक दिसलेली असते. म्हणूनच तो सोहम सोहम मी तो आहे म्हणजे परमात्म्याचा अंश आहे असे नव्या देह गर्भात त्यास जाणवते. जन्म म्हणजे देह रूपाने या जगात अवतीर्ण होणारा तो मूळ जीवात्मा होय. समर्थांनी वर्णन केलेल्या अमंगळ अशा शरीराच्या गर्भात राहून गर्भवासाच्या यातना सोसून जीवात्म्याने देह रूपाने यथाकाल जन्मास येणे हे चांगले आहे काय? समर्थांनी त्याच्या देहाच्या दुरावस्थांचे केलेले भयंकर वर्णन हे मला येथे सांगवत नाही, पण ती अतिभीषण आणि क्लेशदायी अवस्था असते हे खरे. गर्भापासूनच संसाराचा प्रारंभ होतो. गर्भातच अनंत यातना भोगाव्या लागतात. अर्थातच देह रूपाने आकारास आलेल्या त्या जीवात्म्यासच ते भोगावे लागते. जन्मास येण्याच्या प्रक्रियेवेळी एखाद्या प्रसंगी त्याचा उपजत मृत्यूही होऊ शकतो. तात्काळ दुसऱ्या गर्भात जाण्याची वेळ त्याच्यावर येऊन पुन्हा त्याच यातना भोगाव्या लागू शकतात. हे असो, अनंत यातना सोशीत
जन्म होताच त्याच्या मूळ स्वरूपाचे जे काही अल्पसे ज्ञान त्यास मागील देह मृत्यूवेळी झालेले असते तेही तो पूर्णपणे विसरून जातो. कोहम कोहम असा रडू लागतो. त्याच वेळी संबंधितांना त्याच्या जन्माचा अनिवार हर्ष होतो. पेढे जिलेबी वाटण्याची तजवीज केली जाते. जन्मास येणे हेच दुःखमय संसारात प्रगटणे होय. जन्म हाच शोकसागर होय. जन्मासंबंधी सुंदर विवेचन 3ऱ्या दशकाच्या पहिल्या समासात केले आहे. जन्मास का आणि कशामुळे यावे लागते हे सांगितले आहे. या तत्वकथित कटू सत्यमय ओव्यात समर्थ म्हणतात, जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार विस्तारला, जन्म मायेचे मेंदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे, जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. असे सांगून समर्थांनी पुढे ओंगळवाण्या देहाचे वास्तवदर्शी स्पष्ट वर्णन केले आहे. पुढे भगवंतास शरण जाण्यास सांगितले आहे. अतिशय सकारात्मक आणि सत्य अशी गोष्ट या ओवीत सांगितली आहे. जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त, ज्ञान बडे विरक्त सर्व काळ. श्रीमद ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायात माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी असेच शरीराचे भीषण यथा योग्य वर्णन ओवी क्रमांक 140 ते 150 मध्ये केले आहे. आणि 151व्या ओवीत जे भगवंतास मिळतात त्यांना हे दुर्मतीचे मूळ असलेले शरीर पुन्हा कसे प्राप्त होत नाही याचे कथन भगवंतांच्या मुखातून असे प्रगट केले आहे. आयसे जे हे शरीर ते न पवतीच नर, जे होनी ठेले अपार स्वरूप माझे. थोर मूलगामी ब्रह्मज्ञानी संत महात्म्यांच्या त्रिकालाबाधित सत्य कथनात असे साम्य असते. ते अध्यात्माच्या मूलगामी सिद्धांताला परस्पर पूरक असे असते. सिद्धांताची पुष्टी करते. जो देह रूपास आला त्यास अर्थातच अंतर्बाह्य संसार अतूटपणे प्राप्त झाला. त्याची दुःखाची दिशा आणि होणारी दशा ही तशी ठरलेलीच असते. कारण संसार हाच दुःखाचे मूळ असतो. श्रीमद्दास बोधाच्या 3ऱ्या दशकाच्या 2ऱ्या समासात समर्थांनी प्रारंभी बाळपणीचे देह दुःख वर्णिले आहे. बाळपण हे परावलंबी असते. तान्ह्या बाळाची त्वचा कोवळी असते. जरा काही दुःख झाले तर तळमळते. त्यास आपणास काय झाले आहे हे सांगावयास वाचा नसते. म्हणजे
बोलता येत नाही. शरीरास काही दुःख झाले अथवा भुकेने व्याकुळ झाले तर ते मोठ्याने रडते, परंतु त्याचे दुःख काय आहे हे मातेस कळत नाही. ती त्यास वरून कुरवाळीत राहते. ते पुन्हा पुन्हा रडत राहते. आई कडेवर घेऊन फिरविते, परंतु त्याची व्यथा न कळून त्यावर मात्राही न निघाल्याने ते तळमळतच राहते. विविध आजारांचा जोर होऊन बाळाचा जीव खालीवर होतो. ते रडते, पडते, कधी त्यास भाजते. त्यास स्वशरीराचे रक्षण करता येत नाही. कधी खोडी करताना एखादा अवयव गमावते. आईविषयी अतिशय आस्था त्याच्या मनात निर्माण होते. आई क्षणभर दिसली नाही तर दुःखाने रडू लागते. माता हीच त्याचे सार सर्वस्व बनते. तिचा वियोग तो क्षणभरही सहन करू शकत नाही. ब्रह्मदेव, लक्ष्मी आदींनी समजाविले तरी समजूत पटत नाही. आईच्या वियोगाचे दुःख त्यास सोसावे लागते. एखादे वेळेस आईचा मृत्यू होतो. ते पोरके दिनवाने होते. त्याच्या दुःखास अंतच नसतो. त्यामुळे त्याचा देहही दुबळा होतो. सुदैवाने आई जगली तरी हळूहळू त्याचे बालपण संपत जाते. सवंगड्यांसोबत खेळण्याची सवय लागते. एखाद्या खेळात हार होताच दुःख होते. आई बापाच्या शिकवण्याचेही त्यास दुःख वाटते. पोरांच्या बरोबर खेळताना पडून कधी दात पडतो, डोळा फुटतो, पाय मोडतो, मस्ती उतरते, देहाला कुरूपता येते. पुढे देवी गोवर उठतो, डोकेदुखी होते, ताप येतो किंवा पोट दुखून वायगोळा उठतो. लोक त्याची कारणे शोधताना दुष्ट अदृश्य शक्तीचा त्रास असावा असे मत मांडतात. करणी बाधेचा प्रकार असावा अशीही मते मांडतात. अशा रीतीने अनेक प्रकारची दुःखे त्यास भोगावी लागतात. यातून वाचला तर त्यास शिकवून शहाणा करण्यासाठी आई बाप ठोकून काढतात. त्यामुळे लौकिकात तो शहाणा होतो, पण मार खाण्याचे दुःख त्यास होतेच. पुढे मग तो वयात येतो. आईबाप लोभ मोहाने युक्त होऊन त्याचे लग्न करून देतात. लग्न सोहळा, बायको यामध्ये मन मोहून जाते. पुढे तो कर्ज काढून का होईना थाटामाटाने सासूरवाडीस जातो. आई बाप हतबल होऊन हे सारे पाहत राहतात. नंतर ते नवविवाहित जोडपे शरीर सुखाच्या तथा कथित परमोच्च आनंदात रंगून जाते. तो तिच्या विना राहू शकत नाही. तिचा विरह त्यास सहन होत नाही. कामधंदा करीत असताना सदैव तिचे विचार त्याच्या मनात घोळत राहतात. पत्नीचे लढीवाळ बोलणे, मोहक हालचाली इत्यादीमुळे तो तिचा अंकित होऊन राहतो. आई वडील तिला काही बोलले तर तो त्यांचा पान उतारा करतो.
नंतर भांडण करून सवता राहतो. बायको पायी जणू देह विकतो. तिच्या कारणाने तो सेवक बनतो. स्वतःची विवेक शक्ती हरवून बसतो. बायकोच्या अतिप्रेमाने तो आपला सर्वांगीण नाश कसा करून घेतो याचेही वर्णन समर्थांनी केले आहे. त्या बायकोपायी त्याने सार सर्वस्वाचा त्याग केला. ती बायको एखाद्या वेळी मरून जाते. ज्या बायको पुढे त्यास ब्रह्मांड ठेंगणे वाटले होते तीच आकस्मिक मेल्यामुळे त्यास अतोनात दुःख होते. त्याचे वर्णन समर्थांनी अतिशय प्रभावीपणे केले आहे. आत्यंतिक दुःखामुळे हा दुःखमय संसार नको, आता मी संन्यासी होतो असे म्हणतो. राख फासतो, दीक्षा घेतो, साधू बनतो. परंतु त्याने घर सोडले नाही. दुसरे लग्न केले. त्यात तो अतिशय आनंदाने मग्न झाला. ज्या गोष्टीमुळे आपण अत्यंत दुःखमय अशा खाईत पडलो, जिचा त्याग करून बैरागी बनलो, हेच तो विसरतो. त्याच खाईत तो अगदी बिनदिक्कत रमून जातो. हे केवढे नवल घडते. विषय वासना इतकी अनिवार असते की ती संसार दुःखाने विरागी झालेल्या माणसास परत संसारात ओढून आणते हे खरे आहे. कारण अशा माणसास जोडीदाराच्या अकाली मृत्यूचे संसार दुःख होऊन त्यास स्मशान वैराग्य अर्थात तात्पुरते वैराग्य आलेले असते. माझ्या पाहण्यात एक शिक्षक आले. त्यास 2 मुलगे होती. त्यांची वये 8 व 5 वर्षे अशी होती. त्याच्या पत्नीस काही अतिंद्रिय वा मानसिक त्रास होता. त्याने पुष्कळ वैद्यकीय उपचार केले, पण गुण काही आला नाही. जनलोकांनी सुचविलेले इतरही अनेक उपाय त्याने केले, पण तेही फोल ठरले. तो दुःखाने हवालदिल झाला. विव्हळ होऊन संसाराला उबगला, हतबल झाला. तो अशा अवस्थेत असतानाच त्याच्या पत्नीने आत्मघात करून जीवन संपविले. अंत्यसंस्कारादी विधी झाले. थोड्या दिवसांनी त्याने उद्गार काढला, संसाराच्या यातनातून आता तरी सुटलो. त्याच्या 2 मुलांची संगोपन जबाबदारी त्याच्या नातेवाईकांनी स्वीकारली. दिवस चालले होते. अचानक एक दिवस बातमी आली. त्याने दुसरे लग्न केले. संसार जंजाळातून तो अर्धा अधिक सुटला होता. त्याच जाळ्यात तो जाणून बुजून पुन्हा अडकला. वर त्याने लोकांनी न विचारताच स्पष्टीकरण दिले. मुलांच्यासाठी हे करावे लागले. हे ऐकून काही जण त्याच्या पाठीवर उद्गारले. यासच बायकोची हाव होती, फक्त निमित्त मुलांचे. हे जनोद्गार सत्यच होते. जोडीदाराचा अकाली मृत्यू होऊन संसार मोडला नाही तरी संसार जाळात गुरफटलेला घुसमटत यातना भोगीत उपभोग घेतच राहतो.
संसारातच सुख आहे असे ठाम समजूत असल्याने आशेवर जीवन कंठीत राहतो. अलीकडे काही विलक्षण घटना पाहायला मिळत आहेत. अकाली मृत्यू झाल्याने दुसरा जोडीदार निवडून संसार करण्याची बाब आता काही विशेष उरली नाही, तर त्याही पेक्षा विषण्ण पाहायला मिळत आहे. साठीनंतर जोडीदाराचा मृत्यू झाला तरीही दुसरे लग्न करणाऱ्या बहाद्दरांच्या मूर्खपणाचे नवल वाटते. जीवनातले एकाकीपण घालवण्यासाठी हे केले असे स्पष्टीकरण असते. याही पेक्षा निर्लज्जपणाचा कळस म्हणजे काही वेळा मुलेच आपल्या वृद्ध विधूर बापाचे किंवा विधवा आईचे दुसरे लग्न त्यांच्या संमतीने लावून देऊन त्यांच्या जीवनातले एकाकीपण घालवतात. विशेष बाब म्हणजे असल्या बाबीचे उदात्तीकरण करून वृत्तपत्रे आणि अन्य प्रसार माध्यमे त्याचे समर्थन करतात, प्रसिद्धी देतात. कलियुगाचा हा महिमा होय. वास्तविक पाहता अशा व्यक्तींनी पुन्हा त्याच खाईत स्वतःच लोटण्याऐवजी परमेश्वराच्या भक्तीत रममान होऊन राहायला हवे. आध्यात्मिक साधना मार्गांचा अवलंब करून उर्वरित जीवन व्यतीत करावयास हवे. भक्तीच्या जोरावर मुक्ती मिळवण्याची आसक्ती धरावयास हवी, जेणेकरून हे घाणेरडे शरीर आणि यातनामयी अशाश्वत संसार पुन्हा प्राप्त होणार नाही असे उद्योग करावयास हवेत. त्याऐवजी ते पुन्हा संसारासक्त होऊन सक्त मजुरीची शिक्षा जन्मोजन्मी कशी मिळेल याची तजवीज करून ठेवतात. 3ऱ्या दशकाच्या 3ऱ्या समासात समर्थांनी संसारात रंगून गेलेल्याची, त्याच्या वृत्तीची, त्यातून उद्भवणाऱ्या रोग दुःख आदींची प्रातिनिधिक कथा सांगितली आहे. समर्थांनी उघडे नागडे वास्तव मांडले आहे. शरीर सुखाची अनिवार्य ओढ, मूलबाळ व्हावे अशी तीव्रतम इच्छा आणि ते होत नसल्यामुळे असलेले दुःख, लोकनिंदेचे शल्य, त्यातूनही झालेल्या मुलाचा मृत्यू, त्याचे दुःख, पुन्हा मूल व्हावे म्हणून केले जाणारे उपाय, अनेक प्रकारच्या उपायात अपयश आल्याने भ्रमिष्ठासारखी अवस्था, अशा प्रकारच्या दारुण संसार दुःखाचे वर्णन समर्थांनी अतिशय प्रभावीपणे केले आहे. 3ऱ्या दशकातील 4थ्या समासातील प्रारंभिक ओव्या अशा आहेत. लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेशी लागली, काही खाया मिळेना. लेकुरे खेळती धाकुटी, एके रांगती एके पोटी, ऐशी घरभरी झाली दाटी, कन्या आणि पुत्रांची.
मूल होण्यासाठी जोडप्याने केलेले नानाविध उपाय सफळ होऊन खंडोबा कुलस्वामिनीच्या कृपेने त्यांना मूल झाले. पुढे नियोजन नसल्याने पुष्कळ मुले झाली. समर्थांनी त्यांच्यासाठी उदंड हा शब्द वापरला आहे. त्या काळी म्हणजे समर्थांच्या काळात समाजात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वा तदानुषंगिक उपाय योजना असा काही प्रकार नव्हता. विषय वासना नियोजन हे अर्थातच सर्व काळ अशक्य असते. त्यामुळे त्या काळात होतील तितकी मुले होतील अशी स्थिती होती. त्यामुळे जननक्षम जोडप्यास मोठ्या संख्येने मुले होत. एकाएकास 10-10, 12-12 मुले किंबहुना त्याही पेक्षा जादा मुले होत असत. परंतु मुले जन्मास घालणाऱ्या जोडप्यास त्या मुलांच्या गरजा की ज्या सतत वाढत्या असतात त्या भागविताना नाकी नऊ येत असे. म्हणून संत श्रेष्ठ श्री समर्थ रामदास स्वामींनी अगदी सार्थ असे विदारक वास्तव आरंभीच्या या ओव्यात कथिले आहे. लेकुरे उदंड झाली या प्रथम चरणास जोडूनच दुसऱ्या चरणात समर्थांनी म्हटले आहे की तो ते लक्ष्मी निघून गेली. पुष्कळ लेकरे जन्मास घालणे आणि सुबत्तेचे निघून जाणे हे किती अतूट असते. खाणाऱ्या वाढत्या तोंडांमुळे सुबत्ता निघून गेल्यावर अवदसा येते. अन्नात वाटेकरी वाढल्याने व त्या प्रमाणात अन्न निर्मिती न वाढल्याने कोणाचेच पोट भरेनासे होते. एवढेच नव्हे तर बिचाऱ्या मुलांना भीक मागण्याची वेळ येते. लहान लेकरू खेळत असते, कोणी रांगत असते. याप्रमाणे घरभर मुलामुलींची दाटी होते. दिवसोदिवस खर्च वाढता राहतो. अशातच आर्थिक आवक काही ना काही कारणाने घटते. वडिलार्जित पुष्कळ संपत्तीमुळे त्याला समाजात मान होता. ते धनही संपून जाते. अशातच मुलांना मुली सांगून आल्या, मुलींना मागण्या आल्या. त्यांच्या लग्न खर्चासाठी त्याच्याकडे धन राहिले नसल्याने आणि तो दरिद्री झाल्याने चिंताग्नीने घेरला गेला. त्यास कर्ज काढावे लागले. तेवढ्यावर न भागल्याने आणि पहिले कर्ज न फेडल्याने पत राहिली नाही. मग चीजवस्तू गहाण ठेवून कर्ज काढले. जनावरे विकली. कर्ज उदंड झाले. त्यासाठी त्याने परगावी हलकी नोकरी स्वीकारली. काही पैसा गाठी आला. त्याला घराची ओढ लागली. मालकाच्या परवानगीने तो गावी घरी परतला. तेव्हा घरचे कुटुंबीय त्याची वाट पाहत बसले होते. ते त्याच्यासाठी नव्हे तर त्याच्या कमाईसाठी, आपापल्या सुख सोयीसाठी. समर्थ या ओवीत म्हणतात, ऐसे आपुले सुख पाहती परी त्याचे दुःख नेनती आणि शक्ती गेलिया अंती कोणीच कामान येती.
संसार सोबतींची अशी मनोवृत्ती असते. त्याचे सार्थ वर्णन समर्थांनी केले आहे. तो घरात येताच सारे आनंदले. त्याने धनाचे गाठोडे बायकोकडे दिले. 4 दिवस जातात न जातात तोच किरकिर सुरू झाली. हे संपल्यावर आम्ही पुढे काय खायचे असा प्रश्न निर्माण करून हे संपलं नाही तोवरच परदेशात जाऊन दुसरे कमवून आणावे असे सांगण्यात आले. समर्थ याववीत म्हणतात, ऐसी वासना सकळांची अवघी सोयरी सुखाची, स्त्री अत्यंत प्रीतीची तेही सुखाच लागली. खरे म्हणजे परदेशात चाकरी करून तो अतिशय दगदगला होता. 4 दिवस गावी विश्रांती घ्यायला आला होता. पण त्यास ती लाभली नाही. परतने भाग पडले. जाताना वियोग व्यथेने अतिशय दुःखी झाला. अंतर्मुख होऊन त्याने पुष्कळ विचार केला. सारे कसे व्यर्थ आहे हे त्यास कळून चुकले. तो अतिशय उदास झाला. पण त्यास जाणे भागच होते. श्री दासबोध ग्रंथाच्या 3ऱ्या दशकाच्या 5व्या समासात प्रारंभी तो कमावून 4 वर्षांनंतर परदेशातून आपल्या गावी येतो. तेव्हा त्यास दुष्काळ हे फारच मोठे नैसर्गिक अरिष्ट सर्वांवर कोसळल्याचे दिसते. त्याच्या मुलाबाळांची स्थिती फार वाईट होती. त्याची काही मुले अगोदरच भूकबळी झाली होती. काही भुकेने मरणोन्मुख होती. काहींची शरीरे अतिशय कृश झाली होती. बाप येताच त्याच्या गाठोड्यावर त्यांनी झडप घातली. काही खटाच मेली. काही अजीर्णाने मेली. 2 वाचली. बायकोही मेली. पुढे दुष्काळ संपून सुकाळ आला. 2 मुलांना स्वयंपाक करून खायला घालून जगवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. लोकांनी भरीस घातले म्हणून त्याने पुन्हा लग्न केले. त्यासाठी उर्वरित धन खर्च झाले. धन कमविण्यासाठी त्यास पुन्हा परदेशी जावे लागले. कमावून तो पुन्हा गावी आला. त्यास घरात कलह लागलेला दिसला. 3ऱ्या लग्नाची बायको सावत्र मुलांना सहन करू शकत नव्हती. मुलेही तिला आपली आई मानत नव्हती. परत आलेल्या तिच्या नवऱ्याची शक्ती वृद्धत्वामुळे नगण्य राहिली होती. सदैव भांडणे होत असल्याने त्याने पंच बोलावून त्यांच्याकरवी वाटण्या केल्या. मुलांनी त्या अमान्य केल्या. निवाडा झाला नाही. नित्यानुसारची भांडणे सुरूच राहिली. एकदा बाप लेकांची जोरदार भांडणे झाली. त्या भांडणात लेकाने बापास मारले. ते पाहून त्यांच्या सावत्र आईने बोंब मारली. ठो बोंब ऐकून लोक जमा झाले. जमाव मजा पाहू लागला. समर्थांचे वर्णन पहा. ऐकोनी मिळाले लोक, उभे पाहती कौतुक, म्हणती बापास लेक कामा आले. ज्या कारणे केले नवस, ज्या कारणे केले सायास, ते पुत्र पितियास
मारिती पहा. मौज पाहून झाल्यावर नगरजनांनी ते भांडण सोडविले. पुन्हा पंच बसले, वाटे समान केले. बापाला वेगळे काढले, खोपट बांधून दिले. वृद्ध नवऱ्याची सुंदर तरुण बायको दोघे खोपटात राहू लागले. आहे त्यात आनंद मानू लागले. पण पुढे वेगळेच घडले. शत्रूचा हल्ला झाला. त्याचीही चीज वस्तू लुटून नेण्यात आली. त्याच्या सुंदर व तरुण बायकोचेही अपहरण करण्यात आले. त्यामुळे त्यास अवर्णनीय दुःख झाले. तोच त्यास बातमी कळली की त्याच्या बायकोस भ्रष्ट करण्यात आले आहे. तो जमिनीवर कोसळला, गडबडा लोळू लागला. त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली. मग त्यास देव आठवला. या ओव्यात समर्थ म्हणतात, द्रव्य नाही, कांता नाही, ठाव नाही, शक्ती नाही, देवा मज कोणीच नाही, तुझ वेगळे. पूर्वी देव नाही पूजिला, वैभव देखोन फुलला, शेखी प्राणी पस्तावला वृद्धपणी. वास्तविक पाहता पहिल्या लग्नाची बायको मरताच त्यास हे कळावयास हवे होते की संसार हेच दुःख मूळ आहे. पण त्याने तोच दुःखमय संसार पुढे चालवण्यासाठी दुसरे लग्न केले. त्यामुळेही त्यास प्रचंड दुःख भोगावे लागले. एका नैसर्गिक अरिष्टामुळे त्याच्या दुसऱ्यांदा थाटलेल्या संसाराची ही वाट लागली. आपल्या शारीरिक क्षमतेचा जराही विचार न करता त्याने तिसरे विजोड लग्न केले. हे तिसरे लग्न पहिल्या 2 लग्नापेक्षा जास्तच अतोनात दुःख देते झाले. संसार वैभवाचा गर्व, तारुण्याची धुंदी, बेमुरवतपणा, लाथ मारीन तेथे पाणी काढीन अशी घमेंड इत्यादी सारे उतरविते ते वार्धक्य. जो देव विश्वात कोठेही अस्तित्वात नाही असे ठाम समजून नास्तिकपणाने जो वागला त्याची धुंदी वार्धक्याने उतरविली. ज्या सर्व संसार सवंगड्यांना कवटाळून त्याने त्यांच्यावर अतिशय प्रेम केले, त्यांनीच त्यास लाथाडले. आता आपणासाठी हा काहीच करू शकत नाही. उलट याचेच आपणास नको नको ते करावे लागणार या विचाराने सारे नाके मुरडून दूर पळाले. एकाकी जीवन नशिबी आले. मग यास देव आठवला, पण फार उशीर झाला होता. आता देवही त्याच्यासाठी काहीच करू शकत नव्हता. त्याने तारुण्यात संसार करता करता ईश्वर भक्ती केली असती तर कोणत्या ना कोणत्या रूपात आता परमेश्वर त्यास सहाय्यकारी झाला असता. भगवंताची आयुष्यभर सद्भक्ती करणाऱ्यास परमेश्वर जीवनी आणि अंती सहाय्यकारी होतो. परमेश्वरमय स्वभाव बनल्याने त्यास अंती परमेश्वराचा विसर पडत नाही, मती भ्रंश होत नाही. कोणी ना कोणी त्यास सहाय्य करतो. दुःख मूळ असलेला हा देह अंती ज्यावेळी विकलांग होत जातो त्यावेळी त्यास अंतर्बाह्य मदतीची गरज असते.
प्रस्तुत प्रातिनिधिक संसार कथेतील व्यक्तीच्या वृद्धापकाळाचे अतिशय भीषण परंतु वास्तवदर्शी वर्णन समर्थांनी केले आहे. ते वाचताना मन विषण्ण होऊन जाते. त्या वर्णनाचे कथन येथे करणे माझ्याकडून शक्य नाही. देहाची भयावह स्थिती एखाद्या ठिकाणी आपणही पाहिली ऐकली असेल. थोड्याफार फरकाने अशी सर्वांच्या देहाची स्थिती शेवटी होत असते. सगळ्यांच्या देहाची वृद्धपणी अशी स्थिती होत असते. ती टाळायची कशी असा प्रश्न साहजिकच मनात उठतो. पराधीन असणाऱ्या मानवाच्या हातात काहीच नसल्यामुळे तो काहीच रोखू शकत नाही. बाल्य, तारुण्य, वार्धक्य हे अनिवार्य आहे. जन्म मृत्यू अटळ आहे. मग करावे तरी काय? याचे उत्तर सांगताना समर्थ या ओव्यात म्हणतात, जन्म अवघा दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, म्हणून यात तत्काळ स्वहित करावे. असो ऐसे वृद्धपण सकळांस आहे दारुण, म्हणून या शरण भगवंतास जावे. असा उपदेश समर्थांनी केला आहे. परमेश्वराची भक्ती करणे अत्यावश्यक आहे. गुरु भक्ती केल्यास ते प्रसन्न होऊन दीक्षा देतात. त्यामुळे पाप नष्ट होते आणि परमेश्वर ज्ञानाची प्राप्ती होते. मोठ्या जोमाने भक्ती घडत राहते की जी ज्ञानोत्तर असते. गुरुलाभ झाला नाही आणि परमेश्वर प्राप्तीच्या कामनेनेच सद्भक्ती केली तरीही परमात्मा त्यास सहाय्यकारी होतो. हे सत्य आहे. जन्म मरणाच्या अभेद्य चक्राचे भेदन फक्त परमेश्वर भक्तीमुळेच होऊ शकते. त्यामुळे सांप्रत जन्मानेच भावी जन्मास मारता येते. त्यामुळे भावी मरण आपोआपच मरून जाते. दुःख मूळ असलेला संसार पुन्हा जीवात्म्यास प्राप्त होणार नाही तर पुन्हा तेच ते प्राप्त होईल. समर्थ या ओव्यात म्हणतात, पुढे वृद्धी सत्तत्वता गर्भी प्रस्तावा होता, तोची आला मागुता अंतकाळी, म्हणून मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर, संसार हा अति दुस्तर तोची ठाकूनी आला. ही जन्मयोनी कोणास चुकते हे सांगताना समर्थ म्हणतात, भगवत जनान वाचुनी चुकेना हे जन्मयोनी. परमेश्वर भक्तान वाचून अन्य कोणासही ही जन्मयोनी चुकत नाही. त्यामुळे संसार यातना चुकत नाही. पुढे अर्थातच मरण यातना आणि मृत्यूही चुकत नाही. यातूनच समर्थ सूचित करीत आहेत की प्रत्येकाने परमेश्वराची भक्ती करणे अत्यावश्यक आहे. जय श्रीराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. ओम तत्सत. ओम तत्सत.
ओम तत्सत.